हे बघा मित्रांनो, आपण टीव्हीला जे आहे ते जिओचं एअर फायबर कनेक्शन म्हणजे रिसिव्हर बसवलं आहे, वरती एअर फायबर बसवलं आहे. याच्यामध्ये नेट वगैरे आणि टीव्ही पण खूप छान चालते. तर पहिलं आपल्याकडे जे होतं ते एअरटेलचं होतं आणि त्याला रिचार्ज मारावं लागायचं, त्यामुळे ते काढून टाकलं. आणि हे जे आहे ते जिओ एअर फायबर आपण बसवून घेतलंय. ते इंटरनेटवरती चालतं, वरती त्याचं सगळं सेटअप आहे. आणि तिथून आपण जी लॅन पोर्ट म्हणता जी केबल आणून आणि इथं जे रिसिव्हर बसवलेलं आहे. आणि सियाची मम्मी बस बघते टीव्ही, बसली. काय करते ग? माळ करते. कशाला? आज तुळशीचं लग्न नाही का, तुम्हाला माहित नाही का? आज आहे का तुझं लग्न? हो. अच्छा. तुम्ही कधी कॅलेंडर बघते नाही, त्याच्यामुळे तुम्हाला माहित तरी कसं काय पडत. हो ना, मोबाईल मुळे काय कॅलेंडर बघता येत नाही कधी, कामच खूप असतात ग. हो ना, तुम्हाला ना. हो ना. आणि तुला भाजीपाला आणायला जायचं होतं ना? जायचंय ना, पण आता हे म्हटलं हे आवरून घेते, माळ वगैरे करून घेते, मग जाते. बरं, थोडाच आण भाजीपाला, कोण खात नाही एवढा आपण. हा, थोडंच घेऊन येते. चालेल. कमी येऊ जोडी तुला? नाही नका, मी जाते ना. हे चाल, येतो मी, मला काही काम नाही. बरं चला मग जाऊ. चाल मग, उठ, पिशवी घे. ही माळ करून घेते ना, मग जाऊ. बरं ठीक आहे, माळ करून घे, मग जाऊ आपण. भाजीपाला घ्या. बटाटे 30 रुपये, बटाटे 30 रुपये. पोराला येड्यात काढ राहिली. दे फेकून द्यायची, थांब. हे नको, दुसरा नको घेऊ, घे एकच घे. अजून एक गिरेक नाही आहे, तू खायला बी लागली लगेच. आवरलं नाही का तू? चाल ना. आवरला आता, म्हटलं दीदीकडे ते माळ करायला, तर चला भाजीपाला घेऊन येऊ आपण, परत लय उशीर होऊन जाईल. चल, पिशवी घे आणि पैसे घे. चाल. हा चला, थांबा पिशवी घेऊन येते. तू कर ग मला, तोपर्यंत आम्ही येतो भाजीपाला घेऊन. हो हो करते. चांगली कर. हो हो चल. चल, थोडाच घे बर का. हा, थोडं थोडं घेते. पाहू ना आता काय किलो आहे. लय महाग भाजीपाला झाला एक तर. भाजीपाला काय लांब जायचं, आपल्या इकडे जवळच. घ्या भाजीपाला, घ्या भाजीपाला, घ्या. अरे इथं दुकान दिसतंय भाजीपाल्याचं बरं का राजेश. आहे का? चला तर. मावशी या भाजीपाला घ्यायला या. काय घ्यायचं? हे बघ, इथं मस्त भाजीपाला आहे. हा, चांगलं दिसतोय. दादा बटाटे कसे दिले मावशी? 30 रुपये किलो. 30 रुपये किलो? हा. बाई तुमच्याकडे लय महाग आहे. आणि कारले? कारले 50 रुपये किलो. अहो ते आता सगळे पिवळे झाले, 10 रुपये किलो द्या ना. नाही 50च घ्या. बाई लय महाग आहे तुमच्याकडे. वांगे कसे दिले मावशी? 20 रुपये. बाई लय तुम्ही लय महाग देऊ राहिले, आम्ही काय तुमच्याकडेच येतो ना. बरं ए बाई घ्यायचं घे, नाही तर जाय निघून. बाई तुम्ही लयच महाग देऊ राहिले. नाही हो मावशी, एवढंच भाव दे. बरं हा कोबीचा गड्डा किती दिला मग? 20 रुपये. तो लय महाग आहे बाई. ए बाई फुकट नाही का या पुरीनं मला लय येड्यात काढत. तू आली येड्यात काढाल मला इथं. बाई ते पोरीचं नाव काय? सिया. तुमची आहे का? हा. लयच येड्याबाजी करून राहिली. ए गप्पी खाऊन घे. तुझं नाव काय बाई? शाळेत जाते का नाही ती? नाही हो मावशी, नाही जात. लहान आहे वाटतं अजून ना. हो. बरं काय देते का मग तुम्ही बटाटे? मी जो भाव सांगितलं त्या भावात घेशाल का? नका मग, जाऊ दे तुमचं भाजीपाला तुमच्याकच राहू दे. ए बाई जाय. काय काय देत नाही का ती बाई स्वस्त भाजीपाला? हो देईनच नाही, लयच महाग देऊ राहिली. भाजीपाला एवढा काय खास वाटत नाही मला. ती बसली त्या कारले पिवळे झाले तरी ते लय महाग देऊ राहिली. जा. बाई घ्यायचं घे, नाही तर जाय निघून. ए बाईले पंचायत नको करू, तो नवऱ्याला पंचायत करू राहिला. महागात बुथियाचं आहे का? हे पळ, फुकट भाजीपाला लागतो. हे पळ, ती पोरं पळली. पळ पळ पळ, भूत आहे का? पळ. हे पळ, ती चिडली बघा भूत. तू तू एवढं स्वस्त भाजीपाला मागितला तिच्या घर. बापरे, पळ पळ पळ. हे भूत तर निसत यातच भाजीपाला फेकू राहिलं. हे बाई आपल्याला मारून फेकित काय? हे बाबू, हे नाही आम्हाला नको भाजीपाला. पळ पळ, आपल्या मागे लागलं. तिची पोरं घाबरली. हे नको आम्हाला तो भाजीपाला. जाय तू. जाय बाबू, डेंजर भूत होत. हे इथं जाऊ नको बघ परत भाजीपाला आणायला. तेव्हा ती चाललं, ती परत तिथं भाजी विकायला बसलं. बापरे. ए मला काय झालं होतं? घ्या भाजीपाला, घ्या भाजीपाला. ओ मावशी घ्या ना भाजीपाला. हे नको पळ, ती बाई परत नको बाई, तुझं भाजीपाला तुझ्याकच राहू दे. तुझ्या अंगात भूत येतं. पळ, चाल मरू दे आपण नंतर भाजी काय. चला आता डाळ भात. भाजीपाला घ्या भाजीपाला, घ्या भाजीपाला. लयच बेकार भाई आहे ती. बाई पाहिलं तिच्या अंगात भूत आलं तरी